भारत पाकिस्तान का मैच है, कैसे देखते हैं, क्या विशेष करेंगे टीम इंडिया को? टीम इंडिया को मैं सभी भारतवासियों के साथ मिलकर बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूंगा। सभी अपेक्षा कर रहे हैं कि टीम इंडिया फिर एक बार हमारे देशवासियों की जो इच्छा है वो पूर्ण करते हुए इस मैच में यशस्वी हो। सर, जिस तरीके से वारिस पठान ने फिर एक बार दावा किया है कि 1950 का जो संविधान था उसमें टीपू सुल्तान की फोटो थी 144 पेज पे, इस तरीके से दावा किया है। भारत का संविधान ये विश्व का सर्वोत्कृष्ट एक कॉन्स्टिट्यूशनल डॉक्यूमेंट है और इस डॉक्यूमेंट के बारे में किसी भी प्रकार का कंट्रोवर्शियल स्टेटमेंट करना मैं समझता हूँ उचित नहीं है। जो फैक्ट्स है वो लोगों के सामने है। किसी को इस संविधान के बारे में कोई अधिक जानकारी यदि देनी है तो लोगों के सेंटिमेंट्स दुखेंगे नहीं, किसी को ठेस पहुंचेगी नहीं, इसका जिम्मेदारी लेना बहुत ही आवश्यक है। सर, जिस तरीके से अलीबाग के मामले को लेकर संजय राउत ने संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाहीये आणि बोलू पण इच्छित नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे। त्यामुळे संजय राऊत का बोलतात, कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत। अलिबागला मी वारंवार जात असतो, माझं गाव आहे, माझी शेती आहे तिकडे, त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो। तिकडेच गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला। मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं, तर तिकडे मारामारी होत होती। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या। त्या जागेशी माझा काही संबंध नाही, त्या घटनेशी माझा काही संबंध नाही, मोजणीचा कुठचाही अर्ज मी केलेला नाहीये, ज्या जागेची मोजणी होत होती तीही माझी नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे आणि त्यामुळे अशा चीप स्टंट्सना मी यापूर्वी उत्तर दिलेलं नाहीये आणि यापुढेही उत्तर देऊ इच्छित नाही। आणखी काही व्हिडिओ त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत, त्याचं चोख उत्तर दिलं जाईल। संजय राऊतांना कदाचित कल्पना आहे की माहित नाही, आमचं वास्तव्य अलिबाग मध्ये 150 वर्षापासूनच आहे। आमचे पणजोबांपासून आम्ही अलिबाग आमचं वास्तव्य आहे। आमच्या परिवारात तिकडे जागा असेल, जमीन असेल, 150 वर्षांपासून आहे। त्यामुळे ज्यांना अशा वावग्या अफवा पसरवायला आवडतात, खोटे भ्रम निर्माण करायला आवडतात, त्यांना लखलाभ अशा खोट्या धमक्यांना आम्ही कधी घाबरत नाही। परंतु संजय राऊतांनी एवढं उत्तर द्यावं, खासदार बनण्याआधी त्यांची अलिबागमध्ये किती जमीन होती आणि त्यानंतर कोणाच्या नावाने किती जमिनी आहेत याचा हिशोब त्यांनी द्यावा। उन्होंने ये भी कहा है कि आपको इस्तीफा देना पड़ेगा अगर कुछ वीडियो सामने आ रहे हैं। ये तो उनकी पहले से जीवन इच्छा रही है कि विधानसभा अध्यक्ष के ऊपर कोई ना कोई मैं आरोप करूं, उनको इस्तीफा देने का के लिए मजबूर करूं। विधानसभा अध्यक्ष अपने तत्वों के साथ कभी भी किसी भी प्रकार का कॉम्प्रोमाइज करते नहीं है। संजय राउत जो व्यक्ति खुद इतने बड़े लैंड स्कैम में जेल जाके आए हुए हैं, वह दूसरों को क्या सबक सिखाने वाले और क्या सीख देने वाले हैं? अभी तक पत्राचार कोई भूला नहीं है। शायद संजय राउत जेल की हवा भूल गए हैं, लेकिन जनता पत्राचार भूली नहीं है। सर, विधानसभा नवीन संदर्भात प्रशासकीय मान्यता बाकी आहे, प्रशासकीय मान्यतेचा पूर्ण विधान भवनाचा विस्तार आणि ह्याचं रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा पुनर्विकास याचा जो आहे तो आता लवकरच सुरू होणार आहे। सगळ्या परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत, प्लॅन्स पास झालेले आहेत, त्यामुळे काही दिवसात या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल। प्रशासकीय मान्यता राहील नाही, प्रशासकीय मान्यता वगैरे सगळं झालेलं आहे।